गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। बारामती तालुक्यात एक शिकाऊ विमान पडल्याची घटना समोर आली आहे। रेडबर्ड कंपनीचं 2 आसनी प्रशिक्षणार्थी विमान गोजुबावी गावाच्या हद्दीत कोसळल्यानं परिसरात खळबळ उडाली। सुदैवाने या दुर्घटनेत शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून मोठी जीवितहानी टळली आहे। अपघाताचं नेमकं कारण अस्पष्ट आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे विमान प्रशिक्षणासाठी उड्डाण करत असताना अचानक तांत्रिक बिघाडामुळे किंवा अन्य कारणामुळे नियंत्रण सुटल्यानं खाली कोसळलं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। विमानाचा आवाज येताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली। प्राथमिक माहितीनुसार पायलटनं प्रसंगावधान राखल्यामुळे त्याचे प्राण वाचलेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून पंचनाम्याचे काम सुरू आहे। दरम्यान गोजुबावी गावाचं नाव यापूर्वी विमान दुर्घटनेमुळे चर्चेत आलं होतं। काही महिन्यांपूर्वीच राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमानही याच परिसरात अपघातग्रस्त झालं होतं। त्या ठिकाणची आठवण ताजी असतानाच पुन्हा त्याच भागात शिकाऊ विमान कोसळल्यानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। बारामती परिसरात मोठ्या प्रमाणात वैमानिक प्रशिक्षण केंद्रे कार्यरत असून यापूर्वी काही विमान दुर्घटना घडल्या आहेत। त्यामुळे प्रशिक्षण विमानांच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय।